रजाकारांनी या गावात 7 जणांना गावकऱ्यांसमोरच जिवंत जाळलं होतं. तत्कालीन उस्मानाबाद जिल्ह्यात रजाकारांचा अन्याय अत्याचार वाढला होता. त्यावेळी कळंब तालुक्यातील गौर गावात अन्यायाच्या विरोधात एल्गार पुकारण्यात आला. गावातील काही जणांनी मिळून 2 रजाकारांचा काटाच काढला. यावरून येरमाळ येथील रजाकारांचा म्होरक्या कमाल खान हा चांगलाच पेटला. जवळपास 300 ते 400 रजाकारांना घेऊन तो गावात शिरला. गावातील असलेल्या फितुरांनी एक एक करून लोकांची घरं दाखवायला सुरुवात केली. सगळ्यांना घरातून बाहेर काढण्यात आलं आणि चावडीवर आणण्यात आलं. ज्यामध्ये अंबादास माळी, विठ्ठल पाटील, अंबादास कुलकर्णी, दशरथ लंगडे, पांडुरंग लंगडे, रामा धनगर आणि पांडुरंग धनगर या 7 जणांचा समावेश होता. पोलीस आणि रजाकारांनी त्यांना जोरजोरात मारायला सुरुवात केली. बताओ हमारे भाइयों को किसने मारा म्हणत ते मारायला लागले. मात्र कोणीही तोंड उघडले नाही. रागाच्या भरात गौरच्या पकडलेल्या या 7 जणांना एकत्र बांधून गावच्या बाजूला तेरणा नदीचे संगम आहे त्या संगमाच्या पटांगणात घेऊन आले. त्यांना मारण्यापेक्षा जिवंत जाळलं तर कसे राहील असे एका शहाण्याने कल्पना सुचवली आणि ती त्या म्होरक्याला लगेच आवडली. गावच्या सर्वे नंबर 182 मध्ये चिंतामणी जैन यांचे शेत होते. शेतात कडब्याची मोठी गंजी लावलेली होती. रजाकारांनी पाटलांसह सगळ्यांना कडबा घेऊन यायला सांगितले. 7ही जण कडबा नाही